श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत. हे बघा, आपलं आयुष्य सुरळीत चालण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, खूप कष्टही करावे लागतात. पण त्यासोबतच जर आपल्या घरात काही वास्तुदोष असेल किंवा आपल्यावर काही ग्रह ताऱ्यांचा नकारात्मक प्रभाव पडत असेल, आपल्या कुंडलीतील एखादा ग्रह कमजोर असेल, तर त्यासंबंधी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या किंवा दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा समावेश केला आणि काही गोष्टी करण्याचं आवर्जून जर आपण टाळलं तर निश्चितच आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. कारण कष्ट हे जितके गरजेचे आहे तितकंच बाकीच्या गोष्टींना महत्त्व देणं देखील गरजेचं असतं. त्यामुळे डोळे झाकून ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींचा अवलंब करायला सुरुवात करा. बघा, अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे. जो व्यक्ती सातत्याने या गोष्टींचं अनुकरण करतो, त्याला अनुसरून तसे उपाय किंवा तशा सेवा करतो किंवा दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टी जरी तो रोजच्या रोज करू लागला तर निश्चितच त्याचं आयुष्य सोपं व्हायला मदत होत असते. अशाच काही गोष्टी आहे. यापैकी तुम्हाला जेवढा करणं शक्य आहे तेवढा तुम्ही नक्कीच करू शकतात. कारण करायला अजिबात अशा त्या अवघड नाही. तुम्हाला प्रत्येकाला शक्य होईल अशाच त्या वास्तू टिप्स आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची, बघा, प्रत्येकाला वाटतं की आपली आर्थिक अडचण सुटावी, आपल्या आयुष्यामध्ये कर्जाची समस्या निर्माण होऊ नये किंवा आपल्याला आर्थिक चणचण भासू नये. त्यासाठी एक उपाय करायचा आहे. तुमचे कष्ट तर करायचेच आहे, पण तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात, तुमचं जर दुकान असेल तर त्या गल्ल्यामध्ये जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा घरी आपल्या तिजोरीत केलं तरीही चालेल. करायचं काय, एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि हळदीच्या गाठी घ्यायच्या. अगदी 4-5 किंवा 2 जरी घेतल्या तरीही चालेल, पण अशा पद्धतीने हळदीच्या गाठी त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीत ठेवायच्या आहे. आता हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. ही हळदीची जी गाठ आहे ती देवासमोर ठेवायची, मनोभावे प्रार्थना करायची आणि मग त्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायची. ही वारंवार तुम्ही बदलू शकतात. महिन्याने 2 महिन्याने तुम्ही नक्कीच ते बदलू शकतात किंवा तसंच राहू दिलं तरीही हरकत नाही. अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा. आता तुमच्या तिजोरीत एवढी जागा नाही किंवा ते करणं तुम्हाला शक्य नसेल तर थोडेसे पिवळे तांदूळ घ्यायचे. म्हणजे काय, तर आपल्या तांदळाला थोडीशी हळद लावायची आणि हे पिवळे तांदूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. किंवा तुमच्याकडे पिवळ्या रंगाची एखादी डब्बी असेल तर त्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल. पण अशा पद्धतीने तुम्ही उपाय करून बघा. निश्चितच गुरुबळ तुमचं मजबूत होईल आणि आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होईल. त्यानंतर अजून एक उपाय तुम्ही आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी करू शकतात. आता लक्ष्मी माता म्हटलं तर लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच सुगंधी ज्या काही गोष्टी असतात त्या देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही तिजोरीमध्ये परफ्यूमची एखादी बॉटल ठेवू शकतात किंवा चंदनाचा छोटा तुकडा ठेवू शकतात किंवा एखादी सुगंधी अगरबत्ती असेल तर ती देखील तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात. पण तिजोरी आपली स्वच्छ ठेवावी. त्यामध्ये आपल्या ज्या कामाच्या वस्तू आहेत, गरजेच्या आहेत, त्याच त्या ठिकाणी ठेवायच्या आहे. अडगळ किंवा काही कागदपत्र, खूप महत्त्वाचे कागदपत्र असतील तर तुम्ही दुसरा कप्पा करा, सुरक्षित ठेवा. पण त्या ठिकाणी मात्र पैसा किंवा तुमचे जे काही दागिने असतात त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही ठेवू नका. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर वारंवार निर्माल्य साचून राहत असेल तर हे देखील नकारात्मकता येण्याचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे घरात आपण जी देवांना फुलं अर्पण करतो, हार अर्पण करतो, ती संध्याकाळी लगेच काढून घ्यायची आहे आणि विसर्जित देखील करून घ्यायची आहे. आता विसर्जित करण्याची तुमच्याकडे सोय नसेल तर तुमच्याकडे जर झाडं लावलेली असतील तर त्याचं सुकवून तुम्ही त्याला खत नक्कीच घालू शकतात. मग ते फुलं तुम्ही तुमच्या गच्चीवर सुकवू शकतात, गॅलरीत सुकवू शकतात, पण घरामध्ये मात्र ही फुलं तुम्हाला ठेवायची नाही. एवढी काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे. पण तीही जर तुमच्याकडे जागा नसेल तर मग तुम्हाला पाण्यात विसर्जित करून द्यायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्हाला ही फुलं टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर आवर्जून आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर हा अतिशय प्रभावी आहे. कापराचे काय फायदे आहेत यासंबंधीचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही बघू शकतात. पण रोजच्या रोज कापूर जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी किंवा मग रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये संपूर्ण कापराचा धूर फिरवायचा आहे. याने नकारात्मकता दूर होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे आणि शांत झोप देखील लागणार आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस कोणी दही मागायला आलं तर अजिबात दही द्यायचं नाही किंवा आपणही कधीच कुणाकडून घ्यायचं नाही. आता दुकानातून आणलं तर चालेल का, तर नाही. दही मुळात रात्रीचे सेवनही करू नये. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही नकारात्मक होतो आणि आपल्यासाठी ते हिताचंही नाही. लक्ष्मी माता देखील नाराज होत असते. त्यामुळे दही घ्यायचं नाही, द्यायचं नाही आणि विकतही आणायचं नाही. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर
जेवण करताना किंवा महत्त्वाची चर्चा करताना नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. विद्यार्थी असाल तर उत्तरेकडे तोंड करून त्यांना अभ्यासाला बसवायचं आहे, पण अगदीच उत्तरेकडे तोंड करून शक्य नसेल तर पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे. पण दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून आपण बसायचं नाही. जेवताना देखील आणि मुलांनी अभ्यास करताना देखील, या व्यतिरिक्त महत्त्वाची चर्चा करताना देखील आपल्याला दक्षिण दिशा ही टाळायचीच आहे. त्यानंतर जेवण करताना बऱ्याच जणांना सवय असते की आवाज म्हणजे जेवताना खूप आवाज करण्याची सवय असते, तर होता होईल तितकी तुम्हाला ही तुमची सवय मोडायची आहे. जेवण हे अगदी शांतपणे करायचं असतं, अजिबात आवाज करायचा नसतो किंवा वायफळ बडबड देखील करायची नसते. बघा, असं केल्याने आपला जो राहू आहे तो मजबूत होण्यासाठी मदत होत असते. तुमच्या किचनमध्ये जर जेवायला बसण्याची सोय असेल तर तुम्ही तिथे बसू शकतात. या व्यतिरिक्त नसेल जागा तर मग तुम्ही हॉलमध्ये बसलात तरीही चालेल, पण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नाही, ही काळजी मात्र घ्यायचीच आहे. जर तुम्ही खाली बसत असाल तर आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी. जर तुम्ही टेबल खुर्चीवर बसत असाल तरीही आपल्या त्या खुर्चीवर एक आसन टाकायचं आहे आणि मगच आपल्याला जेवायला बसायचं आहे. आसन प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं असतं. तुम्ही देवपूजा करा किंवा जेवण करा किंवा काही वाचन करा, त्यासाठी आसन हे गरजेचंच असतं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते आपण ज्या ताटामध्ये खातो त्याच ताटामध्ये लगेच हात धुतो, पण हे अतिशय चुकीचं आहे. जेवण झाल्यानंतर कधीही आपल्या ताटामध्ये आपण हात धुवायचा नाही. बेसिंगमध्ये आपण हात धुवायला जाऊ शकतो, बेसिंगही नसेल तर आपण बाहेर जाऊन हात धुवू शकतो, पण ज्या ताटात आपण खातो त्याच ताटामध्ये हात धुवायचे नाही. याने अन्नपूर्णा माता नाराज होत असते. या व्यतिरिक्त जेवणाचं जे ताट आहे ते कधीही एकाच हाताने उचलायचं नाही, कारण अन्नपूर्णा मातेचा याने देखील अपमान होत असतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण उगाच म्हणत नाही, त्यामुळे त्याचा जो मान आहे तो आपण त्याला द्यायलाच हवा. या व्यतिरिक्त आपल्याला जेवढं अन्न हवं आहे तेवढंच ताटात वाढून घ्यायचं आहे. लागलं तर परत घेता येतं, पण अगदीच ताट गच्च भरून घ्यायचं आणि नंतर अन्न फेकून द्यायचं हे चुकूनही करू नका. बऱ्याचदा आपण लग्नाच्या ठिकाणी गेलो किंवा मग काही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो तर आपण अगदी गच्च भरून ताट घेतो, पण नंतर आपल्याला ते जेवण खाल्लं जात नाही. दुसऱ्यांचं जरी ते अन्न असलं तरीही आपल्याकडून वाया जातं, म्हणून त्याचं पाप हे आपल्यालाच लागत असतं. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर पुरुषांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे पाकिट आहे ते कधीही मागच्या खिशात ठेवायचं नाही. पॅन्टच्या खिशामध्ये पुरुष पाकिट ठेवतात, परंतु मागच्या खिशात जर आपण पाकिट ठेवत असू तर हे चुकीचं आहे. या व्यतिरिक्त पैसे मोजताना कधीही पैशांना थुंकी लावायची नाही. याने लक्ष्मी मातेचा कोप होत असतो, त्यामुळे चुकूनही ही एक गोष्ट आपल्याला करायची नाही. किंवा आपण जे काही ग्रंथ वाचतो, नित्यसेवेचं पुस्तक जरी तुम्ही उघडत असाल, चालत असाल तर थुंकी लावून कधीही ते पान पलटायचं नाही. याने देखील त्या ग्रंथांचा अपमान होत असतो, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या घरात गळणारी काही भांडी असतील, तुटलेली काही भांडी असतील तर ती ताबडतोब टाकून द्यायची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी भांडी आणू शकतात, ती मोडून नवीन भांडं नक्कीच आपण घेऊ शकतो, पण अशी खराब भांडी आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. त्यानंतर दररोज आपल्या देवघरामध्ये आपल्या जेवणापूर्वी नैवेद्य हा दाखवायचाच आहे. मग तुम्ही साधं चटणी भाकरी जरी बनवली तरीही तो नैवेद्य सर्वप्रथम देवाला दाखवायचा आणि त्यानंतर 15-20 मिनिटांनी आपण जेवायला बसायचं आहे. आपण जे अन्न खातो किंवा जे काही करतो ते देवालाही द्यायचं आहे, कारण जर आपण अशी मानसिकता ठेवतो की देवाने आपलं सगळं काही ऐकायला हवं तर नक्कीच त्या देवाला भूकही लागते, तहानही लागते, हे देखील आपण मान्यच करायला हवं. त्यामुळे देवाला सगळं काही अगोदर द्यायचं आणि मग आपण ते खायचं आहे. या व्यतिरिक्त दर शुक्रवारी तुम्ही सफेद रंगाचा एखादा पदार्थ बनवू शकता आणि लक्ष्मी मातेला अशा पद्धतीचं नैवेद्य दाखवू शकता, जसं की खीर दाखवू शकतात, काहीतरी तुम्ही पेढे आणू शकतात, बर्फी आणू शकतात, किंवा घरामध्ये जरी तुम्ही काही बनवलं तरीही पांढऱ्या रंगाचं बनवण्याचा प्रयत्न करा. तशा पद्धतीने आपण दर शुक्रवारी केलं तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. त्या व्यतिरिक्त आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला रोज 3 अगरबत्त्या जाळायच्या आहे. एक आपल्या कुलदेवीसाठी, त्यानंतर वास्तुदेवासाठी आणि पितृदेवतेंसाठी. अशा पद्धतीच्या रोज सकाळी किंवा संध्याकाळी 3 अगरबत्त्या आपल्याला लावायच्याच आहे. स्वामी भक्त हो, छोट्या छोट्या टिप्स होता, नक्कीच फॉलो करून बघा, कारण ह्या ज्या काही वास्तू टिप्स सांगितल्या त्या प्रत्येकाला शक्य होतील अशाच आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.